काय किंमत सांगते? 60,000. 60,000. काही मागणी वगैरे झाली का? 30 झाली. 30 पर्यंत. आणि बाकी 18 32,000. 32,000. वजन किती राहील याचं? 60 किलो. 60 किलो. हा कोणता आहे? विठ्ठल क्रॉसमध्ये. विठ्ठल क्रॉसमध्ये. किती जातावर आहे? 4. आणि वजन? जाईल ना 45 पर्यंत. काय किंमत सांगते? 50,000. 50,000. काय मागणी? दोन काय किंमत सांगते? एकाची. काय मागणी वगैरे झाली का? 30-35. तो घरगुती आहे का? कुठून आले होते? लोगावर. खरेदी केला का विकायला? विकायला. कोणता आहे? काटेवाडीमध्ये. काय किंमत सांगता याची? सांगताय 50,000. 50,000. एकदम मोठ्या साईजमध्ये आहे. यांची काय साईज आहे जोडीची? 55,000 रुपये. 55,000 जोडीची. किती जातावर असतील हे? 4 जात आहे. 4. आपल्याकडं म्हणजे प्रत्येक खच्ची आहे ना? हा खच्ची आहे. अंडू आहे. हे 2 अंडू आणि एकदम मोठ्या साईजचे आहेत. काय किती जातावर असतील हे? 8 जाते. पूर्ण झालेलं आहे. आणि वजन किती राहील? फुल बिग मोठ्या साईजमध्ये. आणि किंमत काय सांगताय? किंमत सांगतो 52,000 रुपये. 52,000. काय मागणी वगैरे झाली का? झाली ना. कितीपर्यंत होती? 40 पर्यंत. जर विक्री नाही झाली. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट दिलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर यांच्या तळेगाव येथे भरणाऱ्या बकरी बाजाराला. मित्रांनो, या बकरी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी येतात आणि त्यांची किंमत काय होते. त्याचबरोबर आता बकरी ईद जवळ आल्यामुळं बकरीच्या ईदसाठी लागणारे मोठ्या आकाराचे बोकडसुद्धा विक्रीसाठी येतात. ते कशा प्रकारे येतात, कोणत्या कोणत्या जातीचे, किती किलो वजनाचे, या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद. आभारी आहोत. मित्रांनो, आपल्यासोबत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आहेत. साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा तळेगाव डमडेरे येथील शेळी, मेंढी, जनावर बाजार गेली 30 ते 40 वर्ष अव्याहतपणे चालू आहे. या बाजारामध्ये दौंड, पारनेर, श्रीगोंदा, आंबेगाव, खेड, हवेली इत्यादी ठिकाणाहून जनावरे खरेदी विक्रीसाठी येत असतात. व्यापारी बहुतांशी करून पुण्यावरून, सोलापूरवरून आणि खेड, चाकणवरून येत असतात. येथे येणाऱ्या शेतकऱ्याला, मेंढपाळाला व्यापारी खरेदी केल्याच्या नंतर रोख पैसे देतात. तसेच शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी शौचालयाची सुविधा, पिण्याची पाण्याची सुविधा आणि प्रशस्त असं मैदान बकऱ्यांसाठी उपलब्ध बाजार समितीने करून दिलेले आहे. संपूर्ण मार्केट यार्डला वॉल कंपाऊंडची सुविधा केलेली असल्याने कसल्याही प्रकारचे या बाजारात चोरी अथवा शेतकऱ्याची फसवणुकीचा प्रकार होत नाही. तसेच या बाजारसाठी बाजार समितीने नम्र असा कर्मचारी आणि स्टाफ वर्गाची नेमणूक केलेली आहे. सर, आजच्या बाजारामध्ये साधारणतः किती आवक झाली असेल? आजच्या बाजारामध्ये साधारणतः शेळी, मेंढी आणि ईदमुळं भरपूर अशा प्रचंड अशा बोकडांची आवक झालेली आहे. साधारणतः 2 ते 2,500 शेळी, मेंढी, बोकडाची आवक झालेली आहे. ओके. आणि पुढचे बाजार कसं होईल सर? पुढच्या बाजारासाठी बाजार समितीने तालुक्यामधीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामधून ईदसाठी बोकडांची आवक व्हावी म्हणून शेतकऱ्यांसाठी आवाहन केलेलं आहे. तरी पुढच्या सोमवारी बाजारामध्ये भरपूर अशा प्रचंड प्रमाणामध्ये शेळी, मेंढी, बोकडाची आवक होण्याची दाट शक्यता आहे. ओके, धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. तर मित्रांनो, आज आलो आपण शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तळेगाव येथे भरणाऱ्या बकरी बाजारामध्ये. इकडं सुरुवातीला कोंबड्यांचा बाजार असतोय बघा, आणि डावीकडनं आपण पुढे गेलो की मग शेळ्या, मेंढ्यांचा बाजार लागतोय.
तर पाहू शकाल आता बकरी जवळ आल्यामुळं आवक चांगली आहे आणि मोठे मोठे बोकड सुद्धा आलेले आहेत. बोकड पाहू शकाल. दादा कोणता आहे हा? गावरांमध्ये किती दातावर? 4 दात. आणि किंमत काय सांगते? 35,000. 35,000. वजन आहे 45. पाहू शकाल. गावरांमध्ये मोठ्या मापाचं आहे. बाकीचे पण इकडे तुम्ही पाहू शकाल. दादा नमस्कार. कुठून आले? वडगाव बांडे. वडगाववरनं. आता बोकड आणलाय बिट्टलचा आहे ना? किती दातावर आहे हा? काय बघितलं ना घरगुती आहे का? काय किंमत सांगते? 60,000. 60,000. काही मागणी वगैरे झाली का? 30 झाली. 30 पर्यंत. काय नाही बाकीचे? बाकी 17, 18. 18 असं. घरगुती आहे ना? ठीक आहे दादा. बाकीची पण इकडं तुम्ही करडं वगैरे पाहू शकाल. मोठे मोठे. दादा काय किंमत सांगता याची? 25 सांगले. काही मागणी वगैरे? 18 मोठ्या मापाचा उस्मानाबादमध्ये बघा. घेतला. हां ओके कर. इकडं पण मोठे बोकडे बघा. दादा कुठून आले? अकलूजवरनं. बोकड आणल्या कोणता आहे? किती जातावर आहे? आदतमध्ये. काय किंमत सांगताय? 32,000. 32,000. वजन किती राहील याचं? 60 किलो. 60 किलो. अजून एक आहे एकदम मोठ्या मापाचा. हा कोणता आहे? विठ्ठल क्रॉसमध्ये. विठ्ठल क्रॉसमध्ये. किती जातावर आहे? 4. आणि वजन? नाही ना 45 पर्यंत. काय किंमत सांगताय? 50,000. 50,000. काय मागणी वगैरे झाली का? मागले 30,000 रुपये माहिती. आपल्याकडे अजून एक एवढेच आहेत. ठीक आहे. नाही घरी वगैरे? घरी नाही शेळ्या आहेत. शेळ्या आहेत. याची काय किंमत सांगताय? 30,000 रुपये. 30,000. विक्री नाही झालीत घरी घेऊन जाणार आहे? हां घरी. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 97 63 63 99 92. तर पिंपळगाव. दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि बोकड पाहू शकाल. घरगुती बोकड आहेत दोन्ही पण. याची काय किंमत सांगितली? 30,000. जर विक्री नाही झाली तर ते घरी घेऊन जाणार आहेत. पाहू शकता. ठीक आहे दादा. नको मागू राहू. बाकीचे पण बघा भरपूर वेगवेगळा माल आहे. कोणते आहे ते? नाही जात कोणते आहे यांची? किती जातावर आहे? 2 दाती. आपण काय व्यापार करता का? हा व्यापारमध्ये घरी सांभाळायचे वर्षभर व्यापार. ओके. आपण कुठून आले होते? आपण इथं दहीवडीवर. काय किंमत सांगता यांची? किंमत आता याची किंमत आहे आता 55,000 रुपये जोडी. 55,000. आणि वजन किती राहील? वजन 50च्या आत बाहेर. 50च्या बाहेर. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 9403 29 31 81. ओके. आणि आपल्याकडे घरी अजून बोकड आहेत? हा घरी आहेत ना. आहेत ना? ओके. तर दादाने त्यांचा आता कॉन्टॅक्ट गाडीत नंबर पण आहे इथं. ओके. आणि तळेगाव व्यतिरिक्त कोणता बाजार करता? तळेगाव लोणंद यवत आपले शिरोळ चाकण म्हणजे सगळेच करता? सगळेच बाजार आठवड्यातले सगळे एक बाजार सोडून. तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना नक्की कॉल करा. तर इकडं मोठे दादा नमस्कार. कुठून आले? चिंचोलीवरनं. आता हे बोकड आणले तुम्ही विकायले कोणते? बिट्टलचे. किती दातावर असतील? 2 दातावर. काय किंमत सांगते? एकाची. काही मागणी वगैरे झाली का? 30-35. आपले घरगुती येत नाही? विक्री नाही झालीत घरी नेणार आहे का? आपला मोबाईल नंबर सांगा ना. 89 75 39 69 84. तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि विक्री नाही झाली तर ते घरी घेऊन जाणार आहे. एकदम मोठ्या साईजचे आणि गावरान घरगुती आहे.
इकडं पण आहेत बघा. कशी आहेत काय? कुठून आले होते? मलटणवरनं. काय किंमत सांगताय? जोडी 60,000. जोडी 60,000. आणि किती दातावर असतील? किती दातावर आहे? वय किती असं यांचं? काय मागणी वगैरे झाली का? कसं आहे बाजार? बरं आहे ना. तू घरगुती आहे का? कुठून आले होते? लोगावर. खरेदी केला का विकायला? विकायला. कोणतं आहे? काटेवाडीमध्ये. काय किंमत सांगता याची? सांगताय 50,000. 50,000. अरे ते येत नाही, काय करू आता मग? आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. कॉन्टॅक्ट नंबर नाही नको का? ठीक आहे चालेल. ठीक आहे. ओके. बघता तुमची व्हिडिओ पामला. ओके. तर बाकीचे पण बोकड पाहू शकाल इकडे. भरपूर माल आहे. स्वतः परिचय आहे ना? स्वतः किती जातो रे? किंमत काय सांगितली? 30,000. 30,000. इकडनं पण येत. दादा याची काय किंमत सांगताय? काय किंमत सांगताय यांची? त्याचे 23,000 रुपये. 23,000. आणि एकाची खशी आहे का? कशी खशी आहेत बघा. एकदम मोठ्या साईजमध्ये आहे. यांची काय साईज आहे जोडीची? 55,000 रुपये. 55,000 जोडीची. किती दातावर असतील हे? 4 आता आहे. 4. आपल्याकडं म्हणजे प्रत्येक बाजार करतात तुम्ही? नाही आता हे शेवट आता घरी माझ्या 85 बकरी आहेत. आत्ता आहेत विक्रीसाठी? गेलेली आहेत. मस्त राहिले ते गावरान त्याच्यामध्ये आणले बाजारात. ओके. जर कोणाला हवे असतील तर मिळतील का? मिळतील की. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 9370 96 0465. आणि आपलं लोकेशन? आष्टापूर तालुका हवेली जिल्हा पुणे. ओके. तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांच्याकडे पाहू शकेल या क्वालिटीमध्ये बकरे आहेत. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. बाकीचं पण इकडे तुम्ही पाहू शकाल. कोटामध्ये इकडे पण मोठ्या साईजचे बोकडे. दादा नमस्कार. नमस्कार म्हटलं. नमस्कार. कुठून आले होते? आम्ही पिंपळे जास्त बोलतो. ओके. आता हे बोकड आणले ते कोणते आहेत? बोकडे आपले गावरान. गावरानमध्ये आहेत. खशी आहे ना? हा कच्चे अंडू आहे. हे 2 अंडू आहेत. आणि एकदम मोठ्या साईजचे आहेत. काय किती दातावर असतील हे? 8 जाती पूर्ण झालेलं आहे. पूर्ण झालेलं आहे. आणि वजन किती राहील? फुल बिग मोठ्या साईजमध्ये. आणि किंमत काय सांगताय? किंमत सांगतो 52,000 रुपये. 52,000. काय मागणी वगैरे झाली का? झाली ना. कितीपर्यंत होती? 40 पर्यंत. जर विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 95 11 73 74 78. तर मित्रांनो बोकड पाहू शकाल. बाजारातले सगळ्यात मोठे बोकड आहेत बघा. एकदम फुल साईजमध्ये आहे. आणि आपण कुठून आले होते? पिंपळे जगताप. ओके. पिंपळे जगतापवरून आले होते. जर आपल्याला कोणाला हवे असतील या साईजमध्ये तर त्यांना नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. हो ठीक आहे. बाकीचे पण इकडे तुम्ही पाहू शकता. दादा कुठून आले होते? वरुडा. कुठून? हे वरुड्यावर ना आपल्या खेड तालुक्यातून इकडचं. आता हे कोणते बोकड आहेत? काठेवाडीमध्ये. कशी आहे? कांडोले अंडेले. काय किंमत सांगताय? किंमत सांगतोय की 50,000. 50,000. पाहू शकाल एकदम मोठ्या साईजमध्ये आहे. ठीक आहे दादा.
इकडं पण एक मोठं आहे बघा. दादा कोणतं आहे, कोणता बोकड आहे? गावरान गावरान गावरून. कुठून आले होते तुम्ही? नावऱ्यावरून. नावऱ्यावरून. आता किती दातावर आहे? जात आता लावलेले लावलेले आहे का? काय किंमत सांगितली याची? 32,000. 32. काय मागणी वगैरे झाली का? 22-24. 22-24. पाहू शकाल एकदम मोठ्या मापाचं बोकड आहे. ठीक आहे दादा. बाकीचे माल तुम्ही पाहू शकाल. बकरी असल्यामुळं बोकड जास्त आहे बाजारामध्ये आणि शेळ्या मेंढ्या कमी आहेत. दादा मेंढ्यांची काय किंमत सांगताय? 21,000 जोडीचे. आणि किती वय असेल यांचं? 3.5-4. आणि वजन अंदाजे 20 किलो. ओके. पाहू शकाल. बाकीचे पण माल इकडे पाहू शकाल. इकडं हे सगळे काठेवाडीमध्ये बोकड आहे बघा. मिक्स माल आहे सगळा. भरपूर माल आहे आणि सगळ्या साईजमध्ये आहे माल आता इकडे. मेंढ्या पाहू शकतो. नमस्कार सर. सर आज कसा बाजार चालू आहे? बाजार कसा चालू आहे? हे काय माल पावसामुळे गिराय काय लय आज नाही. पावसाचा परिणाम हो झाला. पावसाचा परिणाम माल पण कमी आहे, ओके. गिराय पण कमी. आणि बकरीचा काय फरक मेंढ्यांचा? काय नाही, थोडं तसं यंदा कुर्बानी कमजोरच आहे. ओके. आज सरासरी मेंढ्यांचे काय दर चालू आहे? मग तर 13-13.5. 13.5. आणि किती वजन असं? हे वजन 25 किलोच्या आसपासचे. 25 किलोचे. ओके. पुढचा बाजार कसं होईल काय सांगता येईल का? नाही, कुर्बानीचे नेरच आहे ना आता, इथून पुढे नेर होते. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे मेंढ्यांचा बाजारभाव चालू आहे आता. हां. तुमचे आहेत का? हां सोजेटचे आहे का? हां. काय किंमत सांगताय जोडीचे? 10,000. पाठ बोकड आहे कसे? पाटी पाटी. बोकड भरपूर येतात. सोळे सर. हो नमस्कार. सर आज पार्टी चेंज केली तुम्ही? आता मग काय करताय, सीजन जसं चाललं तसं करायला आज लागतं. कसा बाजार चालू आहे? आजच्याला शेळ्या माल कमी आहे हां. आणि बिट्टल जातीचे शेळ्या आणल्यात. ओके. या सगळ्या शेळ्या. हां सगळे ओके. आता पाठी आहे का कशा आहे? त्या पाठी आहे सगळ्या. काय वय असेल यांचं? तरी वर्षाच्या आतले. आणि किंमत काय सांगताय? त्यांचे सांगायला 12-12 हजार आहे, पण 8 साडेआठनी मागत आहेत. ओके. बकरी ईदमुळे काही परिणाम झाले? हा परिणाम आता बकरी शेळ्यांच्या शेळ्यांचे याचे परिणाम झाले. ओके. आता हे कोणते बोकड आहे सर? हे आपले गावरान बोकड उस्मानाबादीचे. उस्मानाबादी. ओके. किती दातावर असतील? हे 2 दाती. 2 दाते. आणि किंमत कशी सांगताय सर? तिचे सांगायला 20,000 आहे, पण ते 16ला मागत आहेत. ओके. हे 21ला मागत. ओके. पाहू शकाल. आणि पवळे सर आहेत मित्रांनो. सरांकडे पाहू शकाल अशा क्वालिटीमध्ये शेळ्या असतात ते सर. चाकणचा बाजार आणि तळेगावचा बाजार करतात ते. शेळ्या एकदम क्वालिटीमध्ये असतात ते. खास करून उस्मानाबादी पिल्लावाले शेळ्या जास्त असतात सरांकडे. किती दातावर आहे? 4. आणि वजन वजन नाही केलं. नाही केलं का? काय किंमत सांगितली? 35,000. 35,000. कोणतं आहे या? गावरान गावरांमध्ये. बाकीचे इकडे पाहू शकाल शेळ्या बघा. शेळ्या आणि बोकड एकदम क्वालिटीमध्ये राहत होते आणि इकडच्या बाजारामध्ये दर थोडासा कमी राहतो बाकीच्या बाजारांपेक्षा. इकडं या सगळ्या पाळीव शेळ्या आहेत आणि शेळ्यांची जी करडं आहेत ती इकडं तुम्ही पाहू शकाल. शेळ्यांची करडं अशी ठेवलेली जातात. जी खरेदी केली जातात ते अशा प्रकारे ही करडं ठेवली जातात ते पाहू शकाल. आणि इकडं सगळ्या पाळीव शेळ्या आहेत बघा.
गाभण आणि पिल्लावाले शेळ्या राहतात ते. बोकड पण पाहू शकाल, बोकड भरपूर आहेत आणि मोठ्या मापाचे बोकड जास्त येतात बाजारात. किती देणे का मेंढा कोणतं आहे दादा? गावरान मधला आहे. गावरण मधलं. किती दातावर आहे? 4 रात्री. 4 दात. आणि वजन किती राहील याचं? नाही सांगता येत. काय किंमत काय सांगितली? सांगितले 27,000. 27. काय मागणी वगैरे झाली का? झाली ना. कितीपर्यंत होती? 22. पर्यंत. ओके. आणि तो पलीकडचा तो बिट्टल मधला आहे. क्रॉस बिट्टल. क्रॉसमध्ये काठेवाडी क्रॉस आहे का? हा काठेवाडी क्रॉस. तो किती दातावर आहे? 6 रात्री. 6 दात. आणि वजन? 100. 100 आणि किंमत काय सांगताय? 35,000 रुपये. 35,000. ओके. तर त्याची काही मागणी वगैरे? 30,000 रुपये. 30 पर्यंत. या बाजारात मोठे बोकडे जास्त येतात ते. आता ईदीचा बाजार आहे. त्यामुळं. आणि नाही, शेतकऱ्यांचा पण माल भरपूर आहे ना? पूर्ण शेतकरीच आहेत जवळजवळ. शेतकरी व्यापारी नाही. ओके, ठीक आहे. हां हो, इकडे पाहू शकाल भरपूर माल आहे बघा. काय सांग बाबा शेळी आहे, बोकड आहे? कशी? ओके. घरगुती आहे का? घरगुती आहे. हा, काय किंमत सांगितली? याची 25,000. 25,000. काही मागणी वगैरे झाली का? हा, मागितलं. मागितलं ना. 25,000 रुपये किंमत सांगितली. आणि कुठून आले होते? आम्ही पारण्यात आलो होतो. पारनेरवरून. लवकर निघले असं. किती एकच आणलं होतं का? हा, किती आहे? 2-3. इकडं पण येतं. तर अशा प्रकारे लांबून लांबून माल येतो बा बाजारामध्ये. ते पण टाक, ते पण जाऊ घ्यायला बकरीचा बाजार असल्यामुळं, बकरीचा बाजार चालू असल्यामुळं मेंढ्यांची आवक थोडी कमी आहे बाजारात. नाहीतर या बाजारामध्ये सुद्धा भरपूर मेंढ्या असतात. दादा करंट आपली आहे का? हा, आपली काय किंमत सांगता यांची? 6,500 रुपये जोडी का कशी? नाही, एका सिंगल बोकड आहे ना. बोकडे विठ्ठलमधलं आहे. ती पाटे 3,000 मी विठ्ठलमधलं. तर पाहू शकाल अशा प्रकारे दर चालू आहे. आज सगळे बोकड आहे का? बोकड आहेत बा सगळे. आणि कुठून आले होते? नारंगावरनं. ओके. आता काय किती दातावर असतील हे सगळे? किती दातावर लावले? दात किती लावले? 4. आणि वजन किती राहील? वजन राहील 45 पर्यंत 50. ओके. आणि किंमत कशी लावली? किंमत लावली 27,000. 27,000 प्रतिनगी. हां, काही कमी जास्त होते ना त्याच्यामध्ये? होईल ना कमी. आपल्याकडे का अजून आहेत का एवढेच आहेत? आता सध्या तेवढंच आहे, पण भेटतील परत. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 8652516242. ओके. आणि आपण कोणते बाजार करतो? चाकण, तळेगाव तसं. दोन. हां, तळेगाव 3 आहेत. ओके. तर पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे. तर पाहू शकाल बघा अशा प्रकारे एकदम क्वालिटीमध्ये आणि मस्त साहित्य बोकड आहे. 27,000 रुपयांनी किंमत सांगितलेली आहे बघा. वजन 30-40च्या पुढेच आहे. बरं चल बरं. इकडे करडे आहेत बघा. सोडलेले
सगळे लांब कांदी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. हे करट आपले आहेत का? ते गेला मला ओके. काय दराने विक्री ओके. काय दराने विक्री होते? 6,000 रुपये. आणि किती दात सॉरी किती महिन्याचे असतील? ही 4 महिन्याची. 4 महिन्याचे. आणि पाठ बोकड मिक्स आहे कसे? काय नाव? फार्म फार्म यूट्यूबला आहे. ठीक आहे दादा. तर पाहू शकाल. दादा तुमचे आहेत का मेंढ्या? कुठून आले होते? कुठून आले ते? आणि आता हे किती महिन्याच्या मेंढ्या आहेत त्या? काय किंमत आहे ती? 6,000. काही मागणी वगैरे झाली का? 5,000. ठीक आहे दादा. बाकीच्या पण इकडनं आहेत बघा मेंढ्या. इकडनं बऱ्यापैकी मेंढ्या आहेत. शंकर का बाजार शंकर छोड़ दे. मारतो काय? कोणता आहे बोकडा? कशी आहे का? कसं आहे? किती दातावर आहे? आणि वजन? आणि किंमत काय सांगितली? 20,000. कशीमध्ये आहे बघा. ठीक. त्यांना पण मोठे बोकडे आहेत बऱ्यापैकी. गुजरीमध्ये आहे. तर तुमचे आहेत का? कोणते आहेत ते? अजमेरी. काय किंमत सांगितली यांची? इसके हां 45. आणि ते पलीकडचे 65. किती दातावर आहे ते? वो 4 दांत है, ये भी 4 दांत है. ओके. और आप कहाँ से आए थे? LNT फाटा सिकरापुर. सिकरापुर. आपका कॉन्टैक्ट नंबर दो ना. ले लो. 777709060335. ओके सर. त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांच्याकडे पाहू शकाल. आपली एवढीच नाही येत अजून आहे. अजून आहेत ना? ओके. तर त्यांच्याकडे या क्वालिटीमध्ये आहेत बोकड बघा. सौजात के सोजतचे 27 बकरे. ओके. वाइट. ओके. तर त्यांच्याकडे वेगवेगळे बोकड आहेत. आणि लोकेशन काय म्हटले? लोकेशन आपल्या मोहिनी मिल LNT फाटा माहिती आहे ना? हां LNT फाटा. LNT फाटा मोहिनी मिलच्या समोरच आपल्या पटांगणात आहे मी. ओके. झोपड्या आहेत ना? हां. तर पाहू शकाल या पण क्वालिटीमध्ये. आपल्या 2 दिवस मध्ये आहे. 2च दिवस आहेत. 2 दिवस आहे. ओके. आणि त्याच्यानंतर कुठे त्याच्यानंतर जाणार? आपल्या कोसरबाग मंडी कोसर- JK मंडी. ओके. 80 किलो वेट है इसका. ओके. 110 किलोची पण आहे आपल्याकडे. ओके. 110, 90, 80 वेगवेगळे पाहिजे तसं. ठीक आहे. तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे. धन्यवाद. लिंक टाक आपल्या मोबाईल नंबर. फार्म लाईफ. तर इकडं कोंबडे आहेत बघा. दादा तुमचे आहेत का? कोणते आहेत या? कावेरीचे. आता किती महिन्याचे असतील हे? 2 महिने. ओके. आणि काय किंमत सांगताय? 250 रुपये. काय मागणी वगैरे झाली?
अजून आहेत का एवढेच आहेत? आपला मोबाईल नंबर सांगा ना. 88-05-44-10-21. आणि गाव कोणतं? कोळगाव डोळस. ओके. सगळे विकायचे आहेत ना? तर पाहू शकाल मित्रांनो, कावेरीमध्ये पिल्ले आहे विक्रीसाठी 2-2 महिन्याची. त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. बाकीचं पण कोंबड्या तुम्ही इकडे पाहू शकाल. दादा घरगुती कोंबडे आहे का? गावामध्ये आहेत बघा. किती महिन्याचे असतील? 7-7 महिने. 6-7 महिन्याची. काय किंमत सांगते? आता मी सांगतो याची 700 रुपये. ओके. आता विक्री कशी होती? 600 रुपये. 600 रुपये. एवढेच आहेत का? तर कोंबडे पाहू शकाल मित्रांनो, गावरांमध्ये कोंबडे आहेत बघा. दादा आहेत. दादा कुठून आले होते? राहूवरनं. आता हे कोंबडे आणलेत विकायला, हे गावरांमध्ये आहेत ना? गावरान. कशी विक्री होते? आता ते मी 700 रुपयाने 600 रुपयाने दिलेले आहेत. 600 रुपये. आपल्याकडे अजून कोंबड्या आहेत का? आहेत ना. किती आहेत अजून? किती असतील? अजून असतील 150 आहेत. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 88-88-69-69-07. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांच्याकडे या क्वालिटीमध्ये कोंबड्या आहेत बघा विक्रीसाठी. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. लोकेशन राहूचं आहे त्याचं. आणि इकडं पण पाहू शकाल. पाहू शकाल बऱ्याच कोंबड्या आहेत बघा. इकडे पण कोंबड्या आहेत बघा या गावरांमधल्या आणि मोठे कोंबडे आहेत. मालाची बऱ्यापैकी विक्री होते आणि बाजारामध्ये बघा अंडीसुद्धा विक्रीसाठी येतं ते. अशा प्रकारे बाजार आहे आणि कोंबडे बघा, अंडी बघा पलीकडे. एवढा सगळा माल या बाजारामध्ये विक्रीसाठी येतो. तर अशा प्रकारे हा शिरूरचा बाजार आहे. जर आपल्याला कोणाला व्हिजिट करायची असेल तर नक्की बाजाराला व्हिजिट करू शकता. आणि आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.